ही गोष्ट तशी खूप वर्षांपूर्वीची आहे. माझे आजोबा पुंडलिक चिमले त्यांच्या तरुण वयातील हा प्रसंग. तर माझे आजोबा पुंडलिकराव हे त्यांच्या आईवडिलांना एकटेच होते. आजोबांचा जन्म होताच त्यांची आई वारली आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा सांभाळ केला. आजोबांच्या वडिलांना म्हणजेच माझ्या पणजोबांना एक मोठा भाऊ होता आणि त्यांना मात्र 3 मुले होती. अर्थातच 3 मुले असल्याकारणाने पणजोबांनी निम्म्याहून अधिक शेती भावाला देऊ केली आणि माझ्या आजोबांसाठी म्हणजेच त्यांच्या सख्ख्या मुलासाठी थोडीशी जमीन ठेवली. आणि अचानकच एके दिवशी पणजोबा आपल्या मुलाला एकटे सोडून देवाघरी गेले. आजोबा एकटे पडले. जन्मताच आई गेली आणि आता वडीलही सोडून गेले. या जगात आता त्यांचं असं कोणी असेल तर ते म्हणजे त्यांचे काका आणि बाकीचे चुलत बंधू आणि एक मामाही होता. पण शेवटी काही झालं तरी मायबापाची सर कोणालाच येत नसते, हेच खरं आहे. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी बाप सोडून गेला आणि आता काकांच्या तावडीत पुतण्या आयता सापडला. माझे आजोबा पुंडलिकराव तसे साधे आणि सरळ होते आणि याच साधेपणाचा फायदा त्यांच्या काकांनी घेतला. त्यांच्याच शेतात त्यांना नोकरीच्या गड्यासारखं राबवू लागले. रोज सकाळी उठून जनावरांना पाणी वैरण करण्यापासून ते शेतातील आणि घरातील सर्व कामे पुंडलिकांना करू लागले. हे सगळं कमी म्हणून की काय, आता तर वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेले त्यांचे चुलत बांधव सखाराम, आत्माराम आणि दत्ताराम हे तिघेही त्यांना कामे सांगू लागली. पण पुंडलिकांना सहनशील आणि चिकाटी वृत्तीचे होते. शेतातील सर्व कामे आता त्यांना जमू लागली होती. मुखाने सदैव पांडुरंगाचे नाम जपत ते कामात नेहमी हरून गेलेले असत. एक दिवस असेच ते शेतात जात असतानाच त्यांना शेतातील बांधावर पडलेली भगव्या कापडात गुंडाळलेली एक पोथी सापडली. ते जवळ गेले, ती पोथी उचलली आणि आपल्या हाताने त्यावरील धूळ साफ करून त्यावरील कापड सोडला आणि पाहतात तर काय, ती पोथी साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ होता. त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र पाहून अण्णा भारावून गेले आणि त्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांची ओवी बाहेर पडली. त्याचबरोबर त्यांना थोडेसे दुःखही वाटले की इतका पवित्र ग्रंथ कोण्या अभागाने टाकून दिलाय. हा विचार करत असतानाच त्यांनी त्या ग्रंथाला डोक्यावर ठेवले आणि तसेच शेतावर गेले. बऱ्याच दिवसांनी आज अण्णा आनंदी होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते, कारण साक्षात परमेश्वराने त्यांच्या भक्तीचा मार्ग त्यांना मोकळा करून दिला होता. परंतु या मार्गात एक खूप मोठा अडथळा होता आणि तो म्हणजे अण्णांना लिहिता वाचता येत नव्हतं. अण्णा एका लिंबाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी तो पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथ आनंदाने उघडला. त्यामधील संस्कृत शब्द आणि खाली त्याचा मराठी अनुवाद पाहून अण्णा हताश झाले आणि त्यांना जाणीव झाली की आपण अज्ञान आहोत. त्यांच्या डोळ्यात खळखळ पाणी आले. त्यांनी ज्ञानेश्वरी बंद केली आणि आभाळाकडे पाहून गहिवरून बोलू लागले, पांडुरंगा, तू तर सर्व जाणता आहेस. तुला माहीत आहे मला वाचता येत नाही, तरी तू माझ्याकडे ही ज्ञानेश्वरी पाठवलीस. तुला तुझ्या भक्ताची कसलीच कीव येत नाही का रे? त्याच्या भक्तीची चेष्टा उडवून तुला कसला रे आनंद होतो? इतक्यातच पाठीमागून काही पोरांचा गलका ऐकू येतो आणि अण्णांनी मागे वळून पाहिलं. ती पोरं शाळेत जात होती आणि अचानकच वीज चमकावी तसा एक विचार अण्णांच्या डोक्यात आला. अण्णांनी देवाला हात जोडले आणि त्या पोरांना हाक मारू लागले. हाक ऐकून पोरं अण्णाकडे धावत आली. काय रे दादा, काय झालं? तेव्हा अण्णांचं वय 15 वर्ष होतं, म्हणून त्यांना गावातली पोरं दादा म्हणायची. तोच अण्णा त्यांना पाहून हसत म्हणाले, शाळेत चाललाव का पोरांनो? तेवढ्यातच एक अवखळ पोरग म्हणालं, अरे बाबा, शाळेत जाऊन कंटाळा आला बघ, म्हणून म्हणलं दप्तर घेऊन लग्नाला जावं, येतोस का तू बी? आणि सगळी पोरं एकदमच हसली. अण्णा थोडे शरमल्यासारखे झाले, कारण त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला होता. आता मात्र जास्तच आडेवेडे न घेता त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. अरे तसं नव्हं, समजा जर मला शाळा शिकायची झाली तर काय करावं लागल?
म्हणजे कोणत्या वर्गात बसल्यावर मला वाचता येईल? अण्णांनी आशाळभूत नजरेने पाहत त्यांना विचारलं. तोच एक पोरगा बोलला, अरे दादा, आता तू या वयात शाळा शिकणार? मग लग्न काय म्हातारं झाल्यावर करणार आहेस वय? सगळी पोरं एकमेकांना टाळ्या देत हसू लागली. अण्णांना कळून चुकलं की ही पोरं काय आपल्याला सरळ उत्तर देणार नाहीत. आणि मग अण्णांनी त्यांना चिंच आणि बोरं खायला दिली. चिंच आणि बोरं पाहून पोरांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांनी अण्णांना एक युक्ती सांगितली. पोरं म्हणाले, दादा, तू रोज शेतात असतो तेव्हा आम्ही शाळेत जाताना तुला रोज बाराखडीतील एक अक्षर सांगू. ते अक्षर तू दिवसभर गिरवायचे आणि हो, त्या बदल्यात आम्हाला बोरं आणि चिंचा तयार ठेवायच्या. अण्णांनीही खुश होऊन होकारार्थी मान डोलावली. अण्णांना त्या लहान पोरांच्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंगच भेटला होता. दुसरा दिवस उजाडला. अण्णा नेहमीपेक्षा जरा लवकरच शेतावर गेले. काही चिंचा आणि बोरं काढून ठेवली आणि पोरांची वाट पाहू लागले. आणि थोड्या वेळातच मस्ती करत पोरं आली. पोरांनी अण्णांना पाहिलं आणि म्हणाले, काय दादा, करायची का सुरुवात? अण्णांनी मान डोलावली आणि पोरांनी त्यांना विचारलं, अरे दादा, ते समजा खरं आहे, पर तू पाटी पेन्सिल नाही आणली होय र? अण्णा परत गोंधळले आणि नाही म्हणून सांगितलं. मग पोरं म्हणाली, अरे असं कुठं असते या व्हय? जा, उद्या येताना पाटी आणि पेन्सिल घेऊन ये. असं बोलून पोर आपल्या वाटेला लागली. अण्णांना काही सुचेना आता काय करावं आणि ते इकडे तिकडे पाहू लागले आणि त्यांना पाटी सापडली. पण तोवर पोरं थोडी दूर गेली होती. पण तरी अण्णांनी पोरांना हाक मारली आणि पोरं धावत आली. अण्णांनी त्याला सांगितलं, पोरांनो, मला पाटी गावली बरं का? आता सांगा तुमची बाराखडी मला. पोरांनी अण्णांना विचारलं, अरे बाबा, तू तर रिकामाच आहेस की, तुझ्या हातात ना पाटी ना पेन्सिल, तरी बी तू असं म्हणतोयास, खूळबीळ लागलं की काय तुला? अण्णांनी त्यांना लगेचच उत्तर दिलं, अरे बाबांनो, खूळ कशाला लागते? ते बघा तिकडं, माझी सगुना तिकडं आराम करतीया. आजपासून तिची पाठच माझ्यासाठी पाटी. या इकडं आणि सांगा बरं मला पटापटा. पोरं अण्णांकडे पाहतच राहिली. शेवटी न राहून एका पोराने अण्णांना विचारलं, दादा, तू या म्हशीच्या पाठीवर अक्षर गिरवणार आहेस? अण्णांनी डोकं खाजवत होकारार्थी मान डोलावली. पोरं सुद्धा आनंदी झाली आणि अण्णांना त्यांनी एक खडू दिला आणि बाराखडीतील पहिलं अक्षर अ त्यांनी म्हशीच्या पाठीवर लिहून दाखवलं. पण अण्णांनी त्यांना विचारलं की पांडुरंगाचं नाव कोणत्या अक्षरावरून सुरू होतं, ते अक्षर मला पहिलं शिकवा. आणि पोरांनी लगेचच प लिहून दाखवलं आणि मग अण्णा खुश झाले. पोरांनी त्यांना सांगितलं, आता दिवसभर हेच गिरवत राहा, संध्याकाळी आम्ही जाताना पाहून जाऊ. चल, येतो आता आम्ही. अण्णांनी त्यांना हटकले, अरे पोरांनो, हे बोरान चिंचा घेऊन जावा की. पोरं पण लगेचच खुश झाले. विसरलोच होतो बघ, चल, येतो आम्ही. अण्णा कितीतरी वेळ त्या पाठमोऱ्या पोरांना पाहत उभे होते. जणू काही त्या पोरांमध्ये ते देव पाहत होते. आता हा दिनक्रम नित्याचाच झाला होता. रोज सकाळी ती पोरं अण्णांना एकाक्षर शिकवत असत आणि अण्णा ते म्हशीच्या पाठीवर लिहित असत आणि त्याचा सराव करीत असत. दिवसामागून दिवस जाऊ लागले. आता अण्णांना चांगलीच बाराखडी येऊ लागली. अण्णांनी ज्ञानेश्वरीतील काही अध्यायी वाचायला सुरुवात केली. त्यात एखादे जोडाक्षर आले की लगेचच अण्णा ते कसं तरी वेडवाकडं लिहून घेत आणि दुसऱ्या दिवशी पोरांना दाखवत. मग पोरं त्याचा अर्थ सांगत असत. काही दिवसांनी अण्णांच्या घरी त्यांचे मामा आले. त्यांच्या काकांकडे अण्णाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. तसेही अण्णाचे मामा आर्थिक परिस्थितीने बरेच चांगले होते. पण केवळ आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी अण्णापेक्षा चांगला मुलगा मिळणार नाही म्हणून त्यांनी थेट अण्णांना मागणी घातली आणि त्यांच्या काकांजवळ हा विषय काढला. अण्णांचे काका म्हणजे लोभी माणूस. आलेली संधी कशी साधून घ्यायची हे त्यांना बरोबर कळत असे. त्यांनी लग्नासाठी अण्णांच्या मामाकडे बऱ्यापैकी हुंडा मागितला आणि लग्नाचा सगळा खर्चही मामाकडे ढकलला.
ह्या सर्व अटी मामांनी मान्य केल्या आणि अण्णांच्या लग्नाची सुपारी फुटली. बोलल्याप्रमाणे हुंड्याचे निम्मे पैसे मामांनी अण्णाच्या काकांकडे सुपूर्त केले आणि अण्णांचं लग्नही काही दिवसातच पार पडलं. माझी आजी तशी चांगल्या घरची मुलगी होती, पण आता ती अण्णांच्या पदरात पडली होती. त्यामुळे गरिबीची जाणीव जरी नसली तरी संसार मात्र ती नेटाने करायची. दिवसामागून दिवस जात होते. अण्णा आता बऱ्यापैकी लिहायला आणि वाचायला शिकले होते. रोज सकाळी सूर्य उगवायच्या आतच अण्णा उठत असत. अंघोळ उरकून झाल्यावर सूर्याच्या पहिल्या किरणांना अर्ध्य देत स्तोत्र म्हणत असत आणि मग घरात येऊन चंदन उगाळत चंदनाचा लेप तयार करून अंगावर त्याचे पट्टे ओढत असत आणि मग देवघरातील देवांना चोळून चोळून अंघोळ घालत असत. अण्णांच्या साऱ्या आयुष्यात क्वचितच असा दिवस उगवला असेल की ज्या दिवशी आजीने देवपूजा केली असेल. तशी ती नास्तिक नव्हती, पण ती देवधर्मात कधी रमलीच नाही. ती आणि तिचा संसार एवढंच काय ते तिचं विश्व. अण्णा मात्र रोज देवपूजा करून ज्ञानेश्वरी वाचत असत, तुळशीला पाणी घालून मगच पाणी पित असत आणि सकाळचा चहा घेत असत. असा हा नित्यक्रम रोजचा चालला होता. एक दिवस अण्णा शेतावर गेले असता त्यांना काही माकडं शेतात तुरीच्या शेंगा ओरबडताना दिसली, पण अण्णांनी काहीच केलं नाही. त्या माकडांचं पोट भरलं आणि ते निघून गेले. सगळ्या शेतात तूर आडवी झाली होती, पण अण्णांनी त्या माकडांना साधा दगडही मारला नाही. पण त्यांच्या मनात भीती होती की जर हे काकांना समजलं तर काय करायचं, आणि झालेही अगदी तसंच. दुपारच्या वेळी आजी शेतात अण्णांसाठी जेवण घेऊन आली होती आणि अण्णा लिंबाच्या झाडाखाली बसून जेवण करतच होते. तेवढ्यातच तेथे अण्णांचे चुलत भाऊ हरिभाऊ आले आणि त्यांनी सर्व प्रकार पाहिला आणि ते संतापले. अण्णांनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि मला त्या माकडांना मारणं किंवा हाकलून देणं जमलं नाही असंही सांगितलं. हे असं ऐकून तर हरिभाऊंचं डोकंच फिरलं. त्यांनी अण्णांच्या कानाखाली लगावली आणि तेथून निघून गेले. हा सर्व प्रकार आजी पाहत होती. अण्णा खाली मान घालून बसले होते. स्वतःच्या बायकोसमोर आपली अशी फजिती झालेली अण्णांना अपमानास्पद वाटत होती. पण करणार काय? अण्णा त्या शेताचे मालक जरी असले तरी नोकरीच्या गड्यासारखी वागणूक त्यांच्या भावकीने त्यांना दिली होती. आजीला हे सगळं समजत होतं. तिने अण्णांची समजूत काढली आणि अण्णांना जेवण्याचा आग्रह केला. तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी हरिभाऊ स्वतः शेतावर जायला निघाले आणि त्यांनी अण्णांना दम भरला होता. मी त्या माकडांचा बंदोबस्त करतो, पण खबरदार, जर तू माझ्या कामात आडवा आलास तर तुलाही जीव गमवावा लागेल, असं बोलून ते शेतावर निघून गेले. अण्णा मात्र आज घरीच बसले होते. का कुणास ठाऊक, त्यांना कसली तरी अशुभ जाणीव होत होती. आज काहीतरी विपरीत होईल याची त्यांना भीती वाटत होती आणि म्हणूनच देवाचे नामस्मरण करत ते घरीच बसले. इकडे शेतावर हरिभाऊ तुरीच्या पिकात आपल्या 2 माणसांना सोबत घेऊन दबा धरून बसले होते. त्यांच्या हातात बांबूच्या मोठ्या काठ्या सुद्धा होत्या आणि ते फक्त आता त्या माकडांची वाट पाहत होते. बराच वेळ निघून गेला आणि वरच्या माळरानावर कसलीशी हालचाल त्यांना जाणवली. ते सावकाशपणे गुडघ्यावर बसून पुढे पुढे सरकू लागले. आता त्यांना त्या पिकातील सरळ सरळ दिसत होते आणि काही वानरं त्यात धुडगूस घालत होती. हे पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि ते सरळ त्या वानरांच्या टोळीत शिरले. पण वानरांची संख्या पाहून त्या दोघांच्या हातातील काठ्या खाली पडल्या आणि दोघेही तेथून धावत सुटले. ते थेट हरिभाऊच्या घरी जाऊन थांबले. इकडे हरिभाऊंनी सर्व वानरांना दमवून सोडले होते. शेवटी तो माणूस उलट्या काळजाचाच होता. आता सगळे वानर थकले होते. त्यांना तहान लागली होती, पण त्यांना कळून चुकलं की आपण थांबलो तर संपलो. हा माणूस काही आपल्याला जिवंत सोडणार नाही. आणि झालंही अगदी तसंच. सर्व वानरे पळून गेली, पण पाठीमागे 3 वानरं तशीच थांबली होती, कारण ती म्हातारी वानरं होती. त्यांना आता पळवत नव्हते म्हणून ते तसेच थांबले. आता हरिभाऊ जवळ आले. वानरांशी बोलू लागले. काय र, तुम्हाला काय वाटलं? हा हरिभाऊ तुम्हाला जित्त सोडल व्हय? आणि हरिभाऊने काठी वर उचलली
आणि तोच त्या तिन्ही वानरांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. शेवटी मुके असले म्हणून काय झालं, त्यांना सुद्धा जीव आहेच की. आणि आता तो गमवावा लागणार म्हणून वाईटही वाटणारच की. केविलवाण्या आशाळभूत नजरेने हात जोडून ती वानरं त्या नराधमासमोर बसली होती. पण तरीही त्याला दया आली नाही. त्याने बरोबर त्या वानरांच्या कपाळाच्या मधोमध काठीचा आघात केला. एकामागून एक असे तिन्ही वानर जागेवर आडवे झाले. इकडे त्या दोन्ही माणसांनी हरिभाऊंच्या वडिलांना आणि अण्णांना सगळं सांगितलं. आणि हे ऐकून हरिभाऊचे वडील आणि पाठोपाठ अण्णाही शेताकडे धावले. शेतात जाऊन पाहिलं आणि अण्णा तर मटकन खालीच बसले. हरिभाऊ त्या वानरांच्या भोवती गोलगोल फिरतोय. त्याच्या हातात बांबू आहे. त्याला वाटलं आपला बाप आपल्याला शाबासकी देईल, पण घडलं उलटच. त्यांनी हरिभाऊंच्या कानाखाली लगावली आणि म्हणाले, अरे बाबा, हे काय केलंस तू? वानर मारलंस तू? अरे कुठं फेडशील ही पाप? असं बोलून ते डोक्याला हात लावून खाली बसले. हरिभाऊला प्रचंड राग आला होता आणि ते बोलले, ओ आबा, मला या पुंडलिकासारखं नाही जगायचं. पाप पुण्याचा हिशोब ठेवून चाललो म्या तालुक्याला. आज आज बाजार आहे घोड्याचा. असं बोलून तो तिथून निघून गेला. अण्णांनी आणि त्यांच्या काकांनी म्हणजेच हरिभाऊच्या वडिलांनी मिळून गावातील काही मंडळींना बोलावलं आणि त्या वानरांना त्या जागेवर पुरलं आणि तिथे कडुनिंबाचे झाड लावले. अण्णा घरी आले. आजीने त्यांना ताट वाढले, पण त्यांनी नमस्कार करून ते हाताने दूर सरकवले आणि तेथेच विचार करत झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला. आज शनिवार होता. अण्णा रोजच्याप्रमाणे लवकर उठून पूजा अर्चा करून न्याहारीसाठी बसले होते आणि तोच गावातील एक व्यक्ती बातमी घेऊन आला. काल तालुक्याला गेलेल्या हरिभाऊंना भरधाव ट्रकने उडवलं. त्यांच्या कपाळावरनं ट्रकचे चाक गेले आणि कवटी बाहेर पडली. हे ऐकून अण्णांचा चेहरा भीतीने निस्तेज पडला. त्यांना घाम फुटला, कारण त्यांना घरावर आलेल्या संकटाची चाहूल लागली होती. 3 वानरं मारून हरिभाऊने सगळ्या घराला संकटाच्या खाईत लोटलं होतं.